शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या वतीनं CHB तत्वावर काम करणाऱ्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील प्राध्यापकांचा मेळावा DRK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये आयोजित करण्यात आला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुटाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर RG कोरबू होते। यामध्ये बोलताना सिनेट सदस्य डॉक्टर प्रकाश कुंभार यांनी सध्या CHB तत्वावर प्राध्यापकांमध्ये काम करण्याची क्षमता असतानाही बॉन्डवर इतर कुठेही काम करणार नाही असं लिहून घेतलं जातं, ही मोठी शोकांतिका असल्याचं सांगितलं। वर्षभरामध्ये फक्त 5 महिने 12 दिवस इतकंच काम उपलब्ध असतं, त्यामुळे 11 महिन्याचा पूर्ण पगार मिळाला पाहिजे, सुट्ट्यांचा लाभ मिळाला पाहिजे, अपॉइंटमेंट प्रोसेस एप्रिलपासून सुरू केली पाहिजे, कामाच्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या। सुटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर RG कोरबू यांनी यावेळी बोलताना CHB प्राध्यापकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुटामध्ये सभासद करून घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलं। सुटा ही अराजकीय संघटना आहे, तिचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही। आजवर 7व्या वेतन आयोगात रिक्त जागा भराव्यात ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं। हे सर्व प्रश्न एकत्र लढल्यानं सुटणार आहेत, त्यामुळे सर्व CHB प्राध्यापकांनी सुटाशी संलग्नित व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। सुटाचे समन्वयक प्राध्यापक सुधाकर मानकर यांनी सुरुवातीच्या काळातील प्राध्यापकांची स्थिती विशद केली। एकीचं बळ मोठं असतं असं सांगत आतापर्यंत दिलेल्या लढ्याविषयी माहिती दिली। याच बळावर पेन्शन, वेतनवाढ, राज्य शासनाच्या सुविधा आदी मागण्या मान्य करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर विजय देसाई, डॉक्टर सुभाष जाधव, डॉक्टर सर्जेराव पद्माकर, डॉक्टर दिनकर नांगरे, प्राध्यापक सुनीता अमृतसागर, सायली पाटील आदींसह जिल्ह्यातील CHB तत्वावरील प्राध्यापक उपस्थित होते।